शत्रूंनी आपल्याला चहूबाजूनी घेरलंय, पण आपल्याकडे एवढ्या गोळ्या पण नाहीयेत. आपण मागे नाही हटायचं, आपण लढायचं. अहो शिपाई साहेब, कुठे चाललात? जेवायची वेळ झाली. जेवणानंतर करा तुमचं युद्ध. नाही, आता नाही. काका येतील तेव्हा मी त्यांच्या सोबत जेवणार. काका आले. अरे डुग्गू, कधीपासून तुझी वाट बघतोय. हो का? काका आल्याशिवाय जेवणार नाही म्हणतोय. चला आता युद्ध संपलं. आता आपण जेवायला जाऊया, म्हणजे तुला युद्धाला ताकद येईल. हे घे, खा. अरे सचिव साहेब, या या. गरिबांकडे स्वागत आहे तुमचं. या. नमस्कार, बसा. धन्यवाद. तर डुग्गू बाळा, मला एक सांग, तुझे बाबा तुला शेतीची कामं शिकवतात? मला मोठं होऊन साधा शेतकरी थोडी ना बनायचंय. अच्छा, तर डुग्गू बाळा कोण होणार तू? मी मोठा झाल्यावर काकांसारखा सुपर हिरो बनणार आणि देशाची रक्षा करणार. खरं तर मी याच संदर्भात आलो होतो. सरपंचांनी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाचं निमंत्रण दिलंय. आणि झेंडावंदनाचं काम नवीनच्या हातून झालं तर उत्तमच. अरे जरूर, का नाही. तुम्ही म्हणताय तर बस झालंच म्हणून समजा. मी पण काकांसोबत झेंडा फडकवणार. तुम्ही काही बोलणार नाही, पण मला माहिती आहे. असं काय माहिती आहे तुला? हेच की डुग्गू शेतकऱ्याला कमी समजतो आणि आपल्या काकालाच हिरो मानतो. त्यांच्यासारखंच सैन्यात जायचंय त्याला. अगं नाही, असं काही नाहीये. लहान आहे तो आणि बरोबरच तर बोलतोय. सैन्यात गेला तर देशाचं नाव मोठं करेल. शेतीत तसंही काय राहिलंय. डुग्गू, उठ, चल. आज काका गोष्ट सांगणार आहे, ठीक आहे? चल. डुग्गू, ही गोष्ट आहे एका खूप धाडसी माणसाची. त्याचं नाव आहे राजू. राजू शिपाई आहे? असू शकतो, पण माणूस खूप धाडसी आहे. खूप मेहनत करतो आणि दिवसभर कष्ट करून आपल्या कुटुंबाचं पोट भरतो. मग कडक ऊन असो किंवा मुसळधार पाऊस, वारा येऊ दे किंवा वादळ, कष्टाबरोबरच तो सगळ्यांचं रक्षणही करतो. तुमच्यासारखं देशाचं रक्षण? हो, आपल्या कुटुंबाचं, लोकांच्या भुकेचं आणि संपूर्ण देशाचं. पण त्याचं कौतुक मात्र कोणीच करत नाही. आता मी झेंडावंदनासाठी नवीनजींना आमंत्रित करतो. बाबा तुम्ही पण चला. अरे चला ना.
देशाला विश्वास आहे आपल्या शेतकऱ्यांवर, जे आपल्याला धान्य देऊन जगवतात, आणि आपल्या सैनिकांवर, जे त्यात जगण्याचं रक्षण करतात. आम्हाला अभिमान आहे शेतकऱ्यांच्या कल्याणात एक हात साफचाही.